कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीच्या बाहेर एका जंगलाच्या जवळ असलेल्या सरोवराजवळ दुर्योधनाचा देह पडलेला आहे. दुर्योधन अजून जिवंत आहे, त्याचा जीव मात्र गेलेला नाही आहे. पण राजा पराभूत झाल्याच्या आनंदामध्ये पांडव कौरवाच्या शिबिराकडे निघालेले आहेत आणि हस्तिनापूर राजावर ताबा घेण्यासाठी ते आसुसलेले आहेत. द्रौपदीलाही अत्यंत आनंद झालाय. भगवान श्रीकृष्ण आणि सगळे पांडव आपल्या आपल्या रथामध्ये स्वार होऊन कौरवांच्या सैन्य स्थळाकडे गेलेले आहेत आणि त्यांनी आपण हे जिंकलंय हे सगळीकडे द्वाही फिरवून सांगितलंय. शंखनाद झालाय, पांडवांच्या विजयाचा शंखध्वनी झालेला आहे आणि या शंखध्वनी सोबत ते पोहोचलेत कौरवांच्या शिबिरामध्ये. आता इथे एक विलक्षण गोष्ट घडते. काय गोष्ट घडते ही विलक्षण? युधिष्ठिर आपल्या रथातून खाली उतरले. भीम आपल्या रथातून खाली उतरला. नकुल सहदेवांनीही आपला रथ सोडला. त्या सारथ्यांनी आपला रथ सोडताना एक गोष्ट घडली होती. सारथी आधी खाली उतरलाय आणि प्रत्येकाला सांगितलंय, महाराज आपण रथातून खाली उतरा. इथे अर्जुनाचा रथ आल्याबरोबर भगवंत रथावर स्वार आहेत आणि भगवंतानी अर्जुनाला सांगितलंय, अर्जुना रथाच्या खाली उतर. आता अर्जुनाच्या मनामध्ये इथे मात्र एक वेगळाच भाव जागा झालाय. आधी रथाचे सगळे सारथी रथाच्या खाली उतरतायत, मग आपल्या स्वामीला खाली उतरायला सांगतायत. अर्जुनाला वाटलं कृष्ण मला इथे सगळ्यांच्या समोर कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय. त्याने बोलूनही दाखवलं. एवढी एक बरी गोष्ट होती हा दोघांच्या मध्ये. जो जो काही भाव मनात आला तो एकमेकांशी बोलून दाखवावा. अर्जुन म्हणाला, देवा असं करून तुम्ही मला माझी जागा दाखवून देत आहात का? मी कोण आहे हे मला सांगता आहात का? तुम्ही श्रेष्ठ आहात याची जाणीव करून द्यायची आहे का? कृष्णाने मंदस स्मित केलं आणि सांगितलं, अर्जुना मी सांगतोय ना तुला रथाच्या खाली उतर, मग सांगतो मी काय करायचं ते. थोडासा खजील मनानेच आपल्या भावनांना, आपल्या सन्मानाला, आपल्या मोठेपणाला जपलं गेलं नाही याची जाणीव त्या सर्वश्रेष्ठ धनुर्धराला झाली आहे. सर्वश्रेष्ठ धनुर्धर असल्यामुळं झाली आहे बरं का. कारण गुपचूप ते सगळे उतरले होते, त्यांना का नाही वाटलं, याला मात्र वाटलं होतं. हा खाली उतरला आणि मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, आता या रथाचं सारथ्य मी सोडतो आहे कारण हे युद्ध संपलेलं आहे. या रथावर आरूढ असलेल्या हनुमंतांनाही मी परवानगी देतोय की आपण जावं. आपण विसरतो हा, ही सगळी कथा ऐकत असताना आपण ती मागची गोष्ट विसरतो. हनुमंतांनी अर्जुनाचं गर्वहरण केल्यानंतर 2 वेळेला दोघांचं केलंय, भीमाचंही केलंय आणि अर्जुनाचंही केलंय. अर्जुनाचा पूल आपल्या एका पायाच्या इशाऱ्यासरशी तोडला होता. त्यानं म्हणला होता ना की राम काय, मी असतो तर आपल्या बाणांनी पूल केला असता. मग हनुमंत म्हणाले, असं माझा ओझ सहन करू शकला असता का? आणि एका पायासरशी तुटला होता, एका पावलाने तुटला होता. आणि भीमाचंही गर्वहरण केलं होतं, असेल हिंमत तर शेपटी उचल, मी काय थकलेला म्हणून. आणि त्यावेळी हनुमंतांनी दर्शन देऊन अर्जुनाला शब्द दिला होता की मी या युद्धात तुझ्यासोबत असेल, तुझं रक्षण करण्यासाठी असेल. हनुमंतही ध्वजाच्या तिथे उपस्थित होते. तो हनुमान ध्वज होता. त्यांनाही भगवंतांनी रथ सोडण्याची परवानगी दिलेली आहे. आणि ज्या क्षणी भगवंत रथाच्या खाली उतरतायत त्या क्षणी ते सगळ्याला सांगतायत की जरा रथापासून दूर जा, बाकी काही नाही. थोडे थोडे सगळे सरकलेत मागे आणि भगवंतांनी रथाच्या खाली पाय टाकल्याबरोबर रथ धडा धडा जळायला सुरुवात झाली आहे. ठिकऱ्या उडाल्यात आणि राख रांगोळी झाली आहे. अर्जुनाच्या रथाची राख रांगोळी झाली आहे. अर्जुन क्षणभर बावरला आणि म्हणाला, देवा काय हे कसं काय झालं असं? तेव्हा भगवंतानी सांगितलं, अर्जुना तुला काय वाटतंय, तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस म्हणून तुझा रथ असाच शिल्लक राहिला होता का? अरे
जेव्हा तुझे तुझे गुरु द्रोणाचार्य यांनी तुझ्या रथावरती वेगवेगळ्या बाणांचा वर्षाव केला होता, तेव्हा त्या बाणांना हा रथ झेलू शकला नव्हता. तो मी होतो आणि मी सांगितलेला रामभक्त हनुमान होता, ज्यांच्या अस्तित्वामुळं या रथाला धक्काही लागला नाही. मी तो रथ तोलून धरला होता. भगवंतांना कधी कधी जाणीव करून द्यावी लागते, मीच शक्तिशाली आहे म्हणून, मीच आहे हे सांगावं लागतं. त्यांनी अर्जुनाला गीता सांगतानाही हे घडवतो मीच, बिघडवतोही मीच, जन्माला घालतोही मीच, मारणाराही मीच, सगळे माझ्यापासून निर्माण होतात, माझ्यामध्येच येतात, हे दाखवलं होतं. विश्वरूप दर्शन करून दाखवलं होतं अर्जुनाला. पण माणूस नावाचा प्राणी असा असतो ना की त्याला लवकर कळतच नाही. प्रत्येक वेळेला डेमो देऊन दाखवावं लागतं, समजवावं लागतं. तसं अर्जुनाची अवस्था आहे. पण नशीबवान आहे हो अर्जुन, नशीबवान आहे. मी नशीबवान यासाठी म्हणतो की त्याला प्रत्येक वेळी उदाहरणासहित पटवून द्यायला भगवंत सोबत होते. आपल्या सोबत ते प्रत्यक्षात असतील असं नाही बरं का. कधी कधी समजून घ्यायचं असतं भगवंताचं अस्तित्व. त्यांनी सांगितलं, अर्जुना तुझा रथ तर केव्हाच जळालेला होता, माझं आणि हनुमंताचं अस्तित्व होतं म्हणून हा रथ टिकून होता. म्हणूनच तुला मी आधी उतरायला सांगितलं. तुझ्या आधी सारथ्य मी सोडलं असतं तर तुझ्या सगळं रथ जळून गेला असता. कळलं? तुझा अपमान करायला नाही, तुला जिवंत ठेवायला आधी उतरायला सांगितलं. हे कळायला नशीब लागतो, अक्कलही लागते. आमचा प्रॉब्लेम असा आहे ना की आम्ही थोड्याफार सामर्थ्यावर स्वतःला इतके ग्रेट समजायला लागतो की आम्ही दुसऱ्याला सल्ले द्यायला लागतो. आम्ही म्हणून हिंदुत्व टिकून आहे, आम्ही आहोत हिंदुत्वाची बाजू घेणारे म्हणून टिकून आहे. असलं काही नसतं. हिंदुत्वाची बाजू घेणारे तुम्ही आहात म्हणून हिंदुत्व टिकून आहे असं नाही. ते अशा असंख्य लोकांच्या वरती टिकून आहे. म्हणून तो गर्व सोडा. आपला रथ जळून गेलाय, हिंदुत्वाचा रथ जळून गेलाय. त्या रथाला सक्षम भक्कम ठेवायचं असेल ना तर भगवंताचं अधिष्ठान हवंय. आणि हे ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल ना त्या दिवशी 20 नोव्हेंबर ही तारीख आम्ही विसरणार नाही. हे लक्षात ठेवायचं, कायम लक्षात ठेवायचं. सगळ्या संत महंतांना, यात्रा घेऊन जाणाऱ्यांना मला सांगायचं आहे, तुमच्यामुळं हा हिंदू धर्म, राष्ट्रधर्म टिकून आहे असा तुमचा दावा असेल तर तुम्ही धर्माशी द्रोह करत आहात हे लक्षात ठेवा. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दाखवून दिलाय की मी होतो म्हणून तुझा रथ टिकलेला आहे. आता अर्जुनाच्या समोर मोठा प्रश्न आहे, पांडवांच्या समोर मोठा प्रश्न आहे. खरंच आम्ही योद्धे आहोत का? आणि याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. मी देणार नाहीये. भगवंतांनी ज्याला द्यायला सांगितलंय त्याच्या फक्त मुखातून तुम्हाला मिळणार आहे. ती कथा बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.